हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल, जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। आपल्या कुटुंबात आपल्या जागेवर दुसरी रिप्लेसमेंट नाहीये, चेरपोली माजी उपसरपंच जगदीश पवार यांचे वक्तव्य। महामार्ग सुरक्षा पथक, महामार्ग पोलीस मदत केंद्र शहापूर यांच्या वतीने आज बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या कुटुंबात आपल्या जागेवर दुसरी रिप्लेसमेंट नाहीये असे वक्तव्य या कार्यक्रमात चेरपोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच जगदीश पवार यांनी रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना केले। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महामार्ग पोलीस उपअधीक्षक कल्पना गाडेकर, ठाणे विभाग महामार्ग पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर, राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेसवे प्रोजेक्ट मॅनेजर दिलीप पाटील, चेरपोली सरपंच गजानन बुंदे, उपसरपंच सुनील भेरे, माजी उपसरपंच विठ्ठल भेरे, माजी उपसरपंच जगदीश पवार, केईए ज्युनियर कॉलेजचे राणा रणवीर सिंग बाल सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग छाया कांबळे, पोलीस सब इन्स्पेक्टर नंदू उगले, पोलीस सब इन्स्पेक्टर महामार्ग संतोष उबाळे, संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे, भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका संस्कार उपाध्यक्ष मनोज गायकवाड, पत्रकार रमेश भेरे, रमेश घावड आदी उपस्थित होते। या कार्यक्रमात जीवरक्षक टीम शहापूर या टीमचे रवींद्र मडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग छाया कांबळे यांनी केले। माननीय लोक जे म्हणतायत आपल्याला एवढं सांगायला लागले की हेल्मेट घाला, रस्त्यावर चालवताना सेफ बघा, मी काय म्हणतो की तुम्ही जेव्हा स्वतःही बघता तर आपल्या मुलांचंही बघायला पाहिजे। आता ना माझ्याकडे ना लायसन्स आहे ना मला चालवायचं काय हे आहे। मी काय म्हणतो की आपण आपल्या मुलांसारखं आपण आपल्या मुलांना बी शिकवायला पाहिजे, कारण की नंतर ते बी इकडं गाडी चालवत असणार तेव्हा त्यांना बी शिकवायला पाहिजे की कसं गाडी चालवायला पाहिजे, कसं आपण हेल्मेट घालायचं, कसं त्यांना काय म्हणतो ते शिकवायचं की हेल्मेटचा वापर कसा करायचा। दुसरा वाला गाडी नाही हार्शली चालवत असेल तरी आपण बी सांभाळून गाडी चालवं हे आपल्याला शिकवायला फार गरजेचं आहे। हे माझं मतदान आहे। नमस्कार सर्वांना, मी एपीआय छाया कांबळे प्रभारी आहे महामार्ग शहापूर येथे। आता हा जो रोड सेफ्टी प्रोग्राम आपण ठेवलेला आहे भारतामध्ये म्हणा महाराष्ट्रात आणि गावोगावी प्रत्येक ठिकाणी रस्ता अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। हे अपघात कसे कमी करता येतात त्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा हा दृष्टिकोन आहे की अपघात कमी करणे आणि जर झाले अपघात तर त्याच्यावर काय उपाययोजना करतील हे टार्गेट आहे। आणि यामध्ये आता मी NH3 ची इंचार्ज आहे। या 6 महिन्यामध्ये असे विविध प्रकारचे इतके भीषण अपघात मी पाहिले की अक्षरशः अंगावर काटा येतो। आज सकाळचीच घटना तुम्ही सर्वांनी पण पाहिली असेल, सर्वजण हजर होते, आपत्ती व्यवस्थापन जीवरक्षक संघ लोकलचे सर्वजण हजर होते मला मदत करण्यासाठी, मी स्वतः पण होते। इतका भयंकर हे झालेला आहे अपघात की दोघं पती पत्नी जागेवर गेलेले आहेत। एक मुलगी 4 वर्षाची त्यांची आहे, ती पण खूप फ्रॅक्चर वगैरे झालेला आहे तिला, तर तिचं काय आहे फ्युचर सांगा। तर प्रत्येकाने हे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण रोडवर असतो त्यावेळेस घाबरून ड्रायव्हिंग करा। घाबरून म्हणजे खूप घाबरून परत अपघात नाही करायचा आपल्याला, की घाबरायचं म्हणजे ते समोरच्याला आपण वाचवायचं आहे, आपण स्वतः पण वाचायचं आहे आणि अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। टू व्हीलरचे लोक काय करतात की हेल्मेट वापरत नाही। जर त्यांनी हेल्मेट वापरलं तर ते किती जरी भीषण अपघात झाला तर ते म्हणजे त्यांचे हात पाय फ्रॅक्चर होईल पण मेंदू शाबूत राहू शकतो। तर मला एवढंच सांगायचं आहे की आज आमच्या मॅडम पण उपस्थित झाल्या, एवढा वेळात वेळ काढून
त्यानंतर अनेक मान्यवर मला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, उपस्थित राहिले, या सर्वांचे मी आभार मानते. कशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा अभियान सप्ताह संपन्न केला, काय तुमचे एम आणि उद्देश होते आणि काय सांगा? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हा केंद्राचा उपक्रम आहे. दरवर्षी आठवडा असतो, जानेवारी महिन्याचा पहिला. यावर्षी पूर्ण महिना घेतलेला आहे. संपूर्ण भारतामध्ये हा अभियान राबवलं जात आहे आणि हे अभियान राबवण्याचं मुख्य कारण म्हणजे की लोकांची सुरक्षता. रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्याची सुरक्षा नसून लोकांनी अपघात कमी व्हावेत, लोकांना कायद्याची माहिती व्हावी, कायदा किती स्ट्रिंजंट झालेला आहे हे माहिती व्हावं आणि त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि त्याचं पालन करावं. ह्याच्यासाठी हा अभियान आहे. ह्याच्यामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम करतो, रॅलीज घेतो, ब्लड डोनेशन कॅम्प करतो. आता ठाण्यामध्ये ऑर्गन डोनेशनसाठी पण माहिती दिली लोकांना की रस्त्यावर अपघात झाल्यानंतर लोकांना रक्ताची अवयवांची गरज पडते किंवा काही लोक काहींची डेथ होते, काही पार्शली डिसेबल्ड होतात, तर त्या लोकांना अवयवाची गरज पडते. त्याच्यासाठी हे अभियान आहे. आम्ही लोकांना जनजागृती करतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःची काळजी घेऊन जरी अपघात झाला तर अपघातामध्ये लोकांनी वाचलं पाहिजे. वाचल्यानंतर जर त्यांना काही गरज पडली तर ब्रेन डेड लोक असतात किंवा जे जागेवरच त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु त्यांचे घरची लोक अवयव दानासाठी निग्लेक्टेड असतात किंवा त्यांना वाटतं की हे व्हायला नाही पाहिजे, परंतु त्या कोणाचे जर अवयव दान झालं तर एक जीव वाचतो. तर ते हे अभियान लोकांच्या सुरक्षतेसाठी आहे. कायद्याचं पालन व्हावं, अपघात कमी व्हावे यासाठी. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण इथे आपल्या चेरपोली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या चेरपोली पोलीस चौकीवर जो राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाला सर्वजण जमलेला आहोत. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेल्या आपल्या गाडेकर मॅडम, मी त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. सर्वांचीच नावं न घेता सन्माननीय व्यासपीठ. तसं बघितलं तर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान ही काळाची गरज झालेली आहे. याचं कारण असं आहे, पहिले आपण बघायचो की एका गावात एक गाडी असायची. आज एका घरात 4 भावंड असतील तर 4ही भावंडांच्या 4 गाड्या झालेल्या आहेत. शासन किंवा सरकार कितीही चांगले रस्ते बनवले आणि कितीही रस्त्यांच्यात वाढ केली तरी गाड्यांच्यात वाढ तेवढी होत आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं हे करा ते करा, मी याच्याही पलीकडे जाऊन सांगेन. ज्याप्रमाणे प्रत्येक आयुष्यात प्रत्येक माणसाच्या जो समजा मॅडम आहेत, मॅडम रिटायर झाले तर त्याच्या जागेवर रिप्लेसमेंट दुसऱ्या मॅडम येतील किंवा सर येतील. मी आहे, मी समजा उपसरपंच आहे किंवा संचालक आहे, माझ्या जागेवर दुसरा आहे. पण सर्वांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या कुटुंबात आपल्या जागेवर दुसरी रिप्लेसमेंट नाहीये. त्यासाठी प्रत्येकाने गाडी चालवत असताना आपल्या कुटुंबाचा पहिला विचार करा आणि मग गाडी चालवा. तर आपल्या सर्वांच्या पहिल्यांदा लक्षात येईल की आपण कशी गाडी चालवली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या या चेरपोली चौकीची स्थापना 97 साली झाली. आम्ही लहान होतो तेव्हापासून बघतो ह्या चौकीत निरनिराळे अधिकारी कर्मचारी येऊन गेले, पण त्यांनी केलेली मेहनत आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितलेली आहे. रात्री बेरात्री कधी ऍक्सिडेंट हो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वात पुढे कोण जात असेल तर आमचे पोलीस मित्र आणि पोलीस. आज आपण बघतोय पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदललेला आहे. याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देतो. एक शापूरसारखं आपलं एक खेडेगाव होतं. त्या ठिकाणी एक महिला, देवावर अत्यंत विश्वास असलेली, विठोबा रायांवर अत्यंत विश्वास असणारी महिला, तिचे पती वारतात आणि पती गेल्यानंतर तिचे 2 मुलं असतात. त्या मुलांचं संगोपन कसं करायचं त्यासाठी ती काय करते, एका मुलाला मुंबई या ठिकाणी शिकायला पाठवते. नंतर त्या मुलाची शाळेत एक सहल जाणारी असते. त्या सहलीसाठी त्याच्याकडे 500 रुपये नसतात. मग तेव्हा तो त्याच्या आईला पत्र लिहितो, आई माझ्याकडे 500 रुपये नाहीयेत, माझे मित्रमंडळी सर्वच जण जाणार आहेत, आपल्या परिस्थितीची मला जाणीव आहे, तरी सुद्धा मला ते 500 रुपये मिळावे म्हणून तो आईला पत्र पाठवतो. ते पत्र त्याची आई बघते आणि पहिल्यांदा रडते, का तिची परिस्थिती खराब असते, पण तिचा देवावर खूप विश्वास असतो. म्हणून ती त्या पत्राला उत्तर म्हणून त्या पत्रात लिहिते, बाळा आपली परिस्थिती अशी अशी असल्यामुळे मी तुला हे पैसे देऊ शकत नाही. आणि ती देवाला विनंती करते की देवा माझ्या मुलाला हे 500 रुपये तू दे. आणि तो पत्र ती पोस्टात टाकायला जात असते. जेव्हा तो पत्र ती पोस्टात टाकायला जात असते तेव्हा रस्त्यावर तिला जाताना एक पोलीस हवालदार दिसतात. खाकी कपडे बघून ती थांबते आणि लांब जायचं असते, घामाघूम झालेली असते, ती थकलेली असते. ते हवालदार विचारतात कुठे चालल्या मावशी,
तर तिने सांगितलं की बाबा हे पत्र त्या पोलीस आपला पोस्ट ऑफिस मध्ये टाकायचंय आणि ते पत्र ती त्या पोलीस हवालदारकडे देते. ते पोलीस हवालदार बघतात, विचार करतात की बाबा एवढ्या उन्हात ही महिला कुठे चाललेली आहे, म्हणून कुतूहलाने ते पत्र वाचून बघतात आणि त्या पत्रात लिहिलेलं बघून पहिल्यांदा त्या हवालदारांच्या डोळ्यात पाणी येते का बाबा हिने देवाला सांगितलंय की देवा माझ्या मुलाला 500 रुपये दे. देव का कुठे पैसे देत असतो का? मग तो विचार करतोय, आपल्या खिशात हात घालतोय आणि 500च्या ऐवजी 300 रुपये त्या मनी ऑर्डर मध्ये टाकतोय आणि त्या पत्त्यावर पाठवतोय. त्याच्यानंतर ते 300 रुपये त्या मुलाला भेटतात. तो स्थळीला जातो आणि त्या पत्राचं उत्तर ते पत्र पुन्हा आईला लिहितो की आई तू मला 300 रुपये दिले होतेस, मला 500 पाहिजे, तू 300 दिलेस, मी स्थळीला जाऊन आलो. त्याच्यानंतर त्या महिलेच्या मनात येतंय अरे मी तर देवाला 500 रुपये द्यायला सांगितले होते. बहुतेक देवानी 500 दिले असतील, 200 त्या पोलिसांनी काढून घेतले असतील. याचा अर्थ काय होतो? मला एकच सांगायचंय, जो देवासारखा पोलीस तिच्या मदतीसाठी उपयोगी राहिला, ज्यांनी त्याच्या स्वतःच्या खिशातले 300 रुपये त्या मुलाला पाठवले आणि त्या महिलेने पहिला संशय कोणावर घेतला? त्या देवासारख्या पोलिसावर. मला ह्या माध्यमातून एवढंच सांगायचंय, एखाद्याच्या बद्दल बोलताना जोपर्यंत तुम्हाला वैयक्तिक अनुभव येत नाही तोपर्यंत त्या पोलिसाबद्दल किंवा एखाद्या अधिकारी बोलताना विचार करून बोललं पाहिजे. बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.